सांगलीत भाजपला गटबाजीचा विळखा, महापालिकेत सत्तेत असूनही अस्वस्थता, शहरात आमदार इनामदार गटबाजी जोरात. मतांच्या जवळ असलेल्या पक्षात गटबाजी वाढते हे राजकारणातील जुने सूत्र आहे आणि सत्तेतील सहभाग, पदांची स्पर्धा, स्थानिक नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षा आणि वाढलेले इनकमिंग या सगळ्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत तणाव वाढतच चालला आहे. गर्दी वाढली की खांद्याला खांदा लागतो हे खरं, पण सांगली तो खांदा आता धक्का देताना दिसतोय. सांगली महानगरपालिकेतील चित्र तर या गटबाजीचे सर्वात ठळक उदाहरण आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापती हे दोन वेगवेगळ्या गटांचे प्रतिनिधी असल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे. महापौर निव्यकाळी एक गट अनुपस्थित राहतो, तर स्थायी समित्यातील एक गट एक प्रकारचा शक्तीप्रदर्शनाचा राजकीय संदेश असतो. त्याचा अर्थ कार्यकर्ते, नागरिक आपापल्या परीने लावत असतात. सभापती मुंबईत, महापौर सांगलीत. राजकारणात अनेकदा अनुपस्थिती ही मोठी भाषा असते, ती न बोलता ऐकू येते. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाढदिवसाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी यांची अनुपस्थिती होती. तर भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमादिवशी आमदार सुधीर गाडगीळ, स्थायी समिती सभापती अतुल माने मुंबईत मंत्रालयात आणि त्यांच्या एकूणच सर्व गटांची अनुपस्थिती खूप काही सांगून जाते. महापालिका क्षेत्राचे प्रलंबित प्रश्न, योजना, कामे मार्गी लावण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांचा मंत्रालयात पाठपुरावा सुरू आहे. यासाठी मुंबई दौरे सुरू आहेत, पण नेमके या दौऱ्यात महापौर नाहीत, पण स्थायी सभापती आहेत. आणि हे सगळे संकेत स्पष्ट सांगतात की गटबाजी आता पृष्ठभागावर तरळत नाही, तर ती खोलवर विणली आहे. खरे तर भाजपमधील गटबाजीचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून आलाय. भाजपला 50-55 जागांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात 39 जागांवर समाधान मानावं लागले. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे उमेदवारी वाटपातील गोंधळ. पक्ष म्हणून एकत्रित रणनीती आखण्याऐवजी प्रत्येक गटाला जागा देण्याचा प्रयत्न झाला. परिणामी विनिंग मेरिट पक्षनिष्ठेपेक्षा गटनिष्ठा महत्त्वाची ठरली आणि त्याचा फटका बसला, ठेच लागली. पायाचा अंगठा फुटता फुटता वाचला, पण यातून काही धडा घेतल्याचं दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.